असं भेटायला आवडत नाही. बोल काय तर लवकर, नाही तर जाता मी. तू काय करायचं ठरवलंयस? म्हणजे आपल्या लग्नाबद्दल? म्हणजे आज मामा आपल्या लग्नाबद्दल मला विचारणार आहे. अगं आज मामानेच मला तुला भेटायला बोलवलंय. आता काय वर्षभर समोरासमोर बोलता येणार नाही. म्हटलं तुझं मत घेऊया. नाही, मी तसा विचारच नाही केलाय. अरे मी भाव मानलाय तुला. अगं ते लहानपणीचं कुठे मनावर घेतेस? आणि मामाच्या मुलीसोबत लग्न करतात की आपल्याला. हा का चेक ॲडव्हान्स देतोय 30,000चा. काय क्या? अरे बोलता बोलता मला तुला पहिलं कंत्राट भेटलं. पण अरे याच्यावर माझाच विश्वास बसत नाही. आईला जर दाखवलं ना मी, आईला भरलं येईल अगदी. सुरत थँक्यू रे. थँक्यू काय साल्या, आज तुझा अभिमान वाटतोय मला. कधी एकदा ही बातमी पगायला जाऊन सांगताय ना असं झालंय मला. जाताना त्याला रव्याचा लाडू घेऊन जाता. अरे काय झालंय काय? तुझं ना प्रगतीचं प्रकरण. अरे त्या काय नवीन विषय आहे काय? तर लोकांना आयतच खात्रा भेटलेला आहे. राहा म्हणू तिथेच खरकट कालवीत. तसं नाही आहे. अरे तुझ्या ना प्रगतीच्या नात्यात आडकाठी होती ती कुठली? आपल्या रीतिरिवाजाची, इथल्या परंपरांची, गावकऱ्यांची, मानकऱ्यांची. अरे पण भाऊन तर सगळा आडपडदा नाहीसा केला नाही. खऱ्या? खऱ्या? तात्या गावकर स्वतः आला होता भाऊला भेटिया. आणि ता जा काय बोलला तर ऐकून मी शाप गारटलाच. अरे तुझ्यासाठी भाऊ मानपान सोडिया तयार झालेला. तर तात्या गावकर कधी भाऊच्या सावलीस उभा राहिलेला नाही. त्याच्या सामने भाऊ नाग घाशे तयार झाला तुझ्यासाठी. विक्या, तुला माझा भाऊ कल्लाच नाही कधी. मी तुम्हाला मागे विचारलं होतं लग्नाबद्दल. संकेत, प्रगती, आता काय ते स्पष्ट बोला माझ्या सामने. पोरगी म्हटली की लाजणारच. ती काय सगळ्यांसामने काय स्पष्ट बोलणार नाही. तर संकेत, तुझ्यापासून आपण सुरुवात करूया. तुझं काय मत आहे?